मित्रांनो, आपलं माझ्या YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे. आज आपण जेव्हा काही संस्थेच्या जाहिराती, ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतात आणि खाजगी अनुदान प्राप्त, अनुदानास पात्र आणि विना अनुदान संस्था असतात, यांच्या जाहिराती कोठे आणि कशा पाहाव्या या बाबतीत आपल्याला थोडी चर्चा करायची आहे. बघा, जाहिरात आपल्याला पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पवित्र पोर्टलवर जायचं आहे. पवित्र पोर्टलवर गेल्यानंतर तिथं दिलेलं आहे टीचर रिक्रुटमेंट 2022 वर क्लिक केल्यानंतर जेव्हा जाहिराती येतील तेव्हा लेफ्ट साइडला डाउनलोड सेक्शन दिलेलं असते आणि त्या डाउनलोड सेक्शन मध्ये दोन गोष्टी दिलेल्या असतात. एक जनरल मेरिट लिस्ट असते आणि दुसरं ऍडव्हर्टाइजमेंट असते. तुम्ही जर जनरल मेरिट लिस्ट वर क्लिक केलं तर सगळी जनरल मेरिट लिस्ट तिथे डाउनलोड होणार आहे. आणि तुम्ही जर ऍडव्हर्टाइजमेंट वर क्लिक केलं तर तिथं ऍडव्हर्टाइज जेवढ्या आहेत तिथं दिलेल्या ऍडव्हर्टाइजमेंट आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद शाळा असतात, नगर परिषद महानगरपालिकेच्या शाळा आहेत, त्यानंतर खासगी अनुदान प्राप्त शाळा आहेत, यांच्या जाहिराती तिथं डाउनलोड होतात. आणि ह्या सर्व जाहिराती तुमच्या मोबाईल फोन मध्ये किंवा तुमच्या लॅपटॉप मध्ये किंवा तुमच्या पीसी मध्ये झिप फोल्डर मध्ये डाउनलोड होतात. जे फोल्डर आहे ते झिप फोल्डर आहे. आणि त्या फोल्डरवर क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या संस्थेच्या आपल्याला तिथे जाहिराती दिसतील. अजून आपल्या पोर्टलवर जाहिराती आलेल्या नाहीत. जेव्हा येतील तेव्हा कशा प्रकारे आपण त्या पाहाव्या हे आपल्याला माहित असायला पाहिजे. म्हणून आपण ही आजची चर्चा घेतलेली आहे. चला तर मग या जाहिरातीमध्ये काय काय असते बघायचं. तर या जाहिरातीमध्ये सुरुवातीला बिंदू नामावली त्या संस्थेची असते आणि त्याच्यानंतर मग ऍडव्हर्टाइजमेंट असते की आम्हाला कुठल्या विषयाची शिक्षक भरती करायची आहे. प्रवर्गानुसार, विषयानुसार, त्यासाठी शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, ते अनुदान प्राप्त आहे की नाही, की विना अनुदान आहे, की टप्प्यावर अनुदान आहे, असं सगळं तिथं दिलेलं असते. आणि ते कसं आपण बघायचं याच्यावर आपल्याला आजची चर्चा करायची आहे. तर मी आपल्या स्क्रीनवर एक पेज इथं शेअर केलेलं आहे बघा. या पेज मध्ये इथं दिलेलं आहे बघा, हेडिंगच आहे इथं, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात असे याचे हेडिंग असते. त्याच्यानंतर इथं संस्थेचं नाव असते बघा. इथं संस्थेचं नाव आहे विदर्भ ग्रामीण शिक्षण संस्था अकोला. आणि याचा जो प्रकार आहे तो ऍडेड आहे, म्हणजे ही 100% अनुदान पात्र आहे. हे तुम्हाला इथंच समजते मित्र या हेडिंग मध्ये. काही आपल्याला खाली इकडे तिकडे पाहायची गरज नाही. हे सगळं इथंच दिसतंय, ऍडेड आहे म्हणजे हे 100% अनुदान प्राप्त आहे. आणि ही जी जाहिरात आहे ही सेकंडरी ऑब्लिक हायर सेकंडरीची आहे. त्याच्यानंतर आता विदर्भ ग्रामीण शिक्षण संस्था अकोला ऍडेड म्हणजे अनुदान प्राप्त या संस्थापनाच्या शाळेमध्ये खालील खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हणजे या जाहिरातीमध्ये ज्या काही प्रवर्ग दिलेला आहे तो प्रवर्ग आपल्याला अगोदर बिंदू नामावली बघावं लागेल. त्या बिंदू नामावलीमध्ये आपण ज्या प्रवर्गामध्ये मोडतो त्याची जागा आहे की नाही ते आपल्याला अगोदर बघावं लागणार आहे. ते पाहिल्यानंतर जर त्याच्यात आपण असू तर मग आपल्याला खाली जाऊन त्याची जाहिरात पाहावं लागेल. ते जाहिरात पाहिल्यानंतर तो विषय पाहावा लागेल. तो विषय आपला आहे का, त्या विषयासाठी जे काही समजा शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पाहिजे ते आपल्याला पाहावं लागेल. त्याच्यात ते हॉरिझॉन्टल आरक्षण आहे का ते आपल्याला पाहावं लागेल. हे सगळं बघितल्यानंतरच आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याचा राईट मिळतो. अन्यथा आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याचा राईट मिळत नाही. आणि जर तुम्ही मग चुकून जर केला तर तुमचा तो अर्ज रिजेक्ट होतो मित्र. त्यामुळे ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपल्याला या जाहिराती, ह्या ज्या जाहिराती आहेत या जाहिरातीवर सुद्धा सतत चर्चा करायची आहे. कारण कुठलीही गोष्ट आपण जेव्हा सतत करतो ना तेव्हाच ती गोष्ट आपल्याच्यानं अचूक होते. कारण उदाहरण जर द्यायचं झालं तर एखादा क्राऊड आहे रोडनं आणि तिथे एखादी गाडी खूप जोरानं कुणीतरी चालवत आहे आणि आपण म्हणतो पहा हा गाडी किती जोराने चालवते आहे. तर दुसरा आपल्यासोबत जो असते तो व्यक्ती म्हणतो त्याची प्रॅक्टिस आहे म्हणून तो चालवतो.
मित्र, प्रॅक्टिस आहे म्हणून त्याचा ऍक्सिडेंट होत नाही, म्हणजे ज्याने चूक होत नाही. तसंच इथं आहे. ह्या गोष्टी आपल्याला सतत पाहाव्या लागतात, सतत समजून घ्याव्या लागतात. आणि सतत जर आपण समजून घेतल्या तर आपली कुठलीच मिस्टेक याच्यामध्ये होणार नाही. तर याच्यामध्ये आरक्षण निहाय रिक्त पदाचा तपशील दिलेला आहे मित्र, हा आपण अगोदर समजून घेऊ. तर याच्यामध्ये सुरुवातीचा जो कॉलम असतो तो अनुक्रमांक आहे, त्याच्यात जेवढे काही आरक्षण आहेत, जे प्रवर्ग आहेत, त्याचे अनुक्रमांक दिलेले आहेत. दुसऱ्या याच्यामध्ये प्रवर्ग दिलेला आहे. त्याच्यानंतर महिला हे आलं समांतर आरक्षण. 30% महिलांचं आरक्षण येते. माजी सैनिकाचं आरक्षण, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अनाथ आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त उर्वरित जागा इथे येणार आहे. आणि इथे येतील एकूण, एकूण मध्ये येणार आहे समांतर आरक्षणा व्यतिरिक्तच्या जागा आणि समांतर आरक्षण. असं हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. बघा, इथं एक दिलेला आहे खुल्ला प्रवर्ग. आता इथं काय माहितीये का, समांतर आरक्षण महिलांसाठी 0 आहे, माजी सैनिकांसाठी 0 आहे, अंशकालीनसाठी 0 आहे, प्रकल्पग्रस्त नाही आहे, भूकंपग्रस्त नाही आहे, खेळाडू नाही आहे, अनाथसाठी नाही आहे. आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त सुद्धा इथं जागा नाही दिलेली. आणि एकूण सुद्धा यांनी 0 दिलेलं आहे. म्हणजे या संस्थेमध्ये खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा नाही. त्यामुळे खुल्या प्रवर्गाचे जे काही उमेदवार असतील त्यांचा विषय जरी खाली असेल तरी त्यांनी अप्लाय करू नये, त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा नाही. कारण त्यांच्या प्रवर्गासाठी बिंदू नामावलीनुसार जागाच आलेली नाही. हा याच्यामधला एक महत्वाचा विषय आपल्याला समजून मित्र घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, अनुसूचित जाती आहे. आता इथं सुद्धा यांनी 000 दिलेलं आहे. पुढे अनुसूचित जमाती, अनुसूचित जमातीसाठी समांतर आरक्षणा व्यतिरिक्त एक पोस्ट आहे यांच्याकडे, म्हणून टोटल मध्ये एक पोस्ट आलेली आहे. म्हणजे अनुसूचित जमातीचे जे काही उमेदवार आहेत ते इथं महिला प्लस पुरुष दोन्ही पण ते इथं अप्लाय करण्यासाठी लायबल आहेत. त्यांनी इथं ऑनलाईन अर्ज करावा. परंतु खाली जे जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये त्यांचा विषय असायला पाहिजे. हे सुद्धा इथे एक महत्वाचं आपल्याला नमूद करायचं आहे. पुढे बघा, अनुसूचित जमाती पेसा यांच्यासाठी एकही जागा इथं रिक्त नाही, त्यामुळे यांनी अप्लाय करू नये. ऑनलाईन अर्ज यांनी भरायचा नाही. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे यांनी विजा अ यांच्यासाठी पण नाही आहे. त्याच्यानंतर भज ब यांच्यासाठी पण नाही आहे, भज क साठी पण नाही आहे, भज ड साठी पण नाही आहे. आणि इतर मागासवर्गीय यांच्यासाठी दिलेलं आहे बघा, ओबीसी साठी. आता ओबीसी साठी याच्यामध्ये समांतर आरक्षण आहे. म्हणजे 30% जे महिलांसाठी आरक्षण आहे त्यामध्ये ओबीसी मधून एक महिला इथं दिलेलं आहे, एक पद त्यांनी दिलेलं आहे. एका महिला उमेदवारासाठी एक पद इथं नमूद केलेलं आहे. म्हणजे इथं 30% महिलांचं एक पद आहे. ओबीसी ज्या त्या इथं अप्लाय करू शकतात, पण त्यांचा विषय खाली मॅच व्हायला पाहिजे. म्हणजे खाली त्यांनी जाहिरात सुद्धा व्यवस्थित बघायला पाहिजे. त्यानंतर इथं समांतर आरक्षणा व्यतिरिक्त ओबीसीची आणखी एक पोस्ट आहे. म्हणजे ओबीसीचे बाकीचे सुद्धा महिला आणि जे काही असतील इथं महिलाच अप्लाय करतील. इथं महिला आणि पुरुष सुद्धा अप्लाय करू शकतात या जागेसाठी, कारण ही समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आलेली जागा आहे. मग ही एक आणि ही एक अशा दोन जागा इथं ओबीसी साठी आहेत. दोन पैकी एक जागा ओबीसीची महिलांसाठी रिझर्व आहे. एकच जागा समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आहे. हे इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे ईडब्ल्यूएस जे 10% आहे मित्र, याच्यामध्ये समांतर आरक्षण नाही. समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त एक जागा दिलेली आहे त्यांनी. म्हणजे ईडब्ल्यूएस चे जे काही महिला आणि पुरुष हे दोन्हीही इथं अप्लाय करू शकतात, परंतु त्यांचा विषय खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये असायला पाहिजे. त्यासाठी ती आपण जाहिरात नीट पाहायची. आपला जर विषय असेल तरच आपण ऑनलाईन अप्लाय करायचं, नाही तर आपल्याला ऑनलाईन अप्लाय करण्याचा राईट्स मिळत नाही. हे इथं महत्वाचं आहे. त्यानंतर यांनी दिलं आहे की ओबीसी इथं महिलांसाठी जे आरक्षण आलेलं 30% एक जागा आहे. नंतर अस्थिव्यंग आहे, कर्णबधीर आहेत, अल्पदृष्टी आहेत आणि यांचे एकूण यांना 0, यांना इथं आरक्षण नाही आहे. त्याच्यानंतर समांतर आरक्षणा व्यतिरिक्त इथं 3 जागा दिलेल्या आहेत आणि 3 आणि हे एक समांतर आरक्षणाची अशा 4 जागा आहेत. म्हणजेच इथं जे कोणी अप्लाय करू शकतात ते एक तर अनुसूचित जमातीचे,
त्याच्यानंतर इतर मागासवर्गीयामध्ये एक महिला आहे, 30% आरक्षणामध्ये, ते सुद्धा इथं अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर EWS जे काही उमेदवार आहेत ते सुद्धा इथं अप्लाय करू शकतात. हे महत्वाचं आहे. बाकीचे जे काही उमेदवार आहेत त्यांनी इथं अप्लाय करू नये, जरी त्यांचा विषय मॅच होत असेल तर. मग आता हे जे उमेदवार इथं अप्लाय करतील तर यांनी काय पाहायला पाहिजे, तर यांनी ती जाहिरात नीट पाहायला पाहिजे की त्या जाहिरातीमध्ये जे काही त्यांनी शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन्स मागितलेलं आहे ते आपलं आहे की नाही ते आपल्याला बघावं लागणार आहे. आणि त्यानंतरच आपण तिथं ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरणार आहे. हे आपण इथं महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे. बघा मग आता पुढे खाली यांनी दिलेली आहे, इथं जाहिरात दिलेली आहे बघा. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात आलेली आहे. मान्य दिनांक 26/2/2019 ला हे मान्य झालेलं आहे. त्याच्यानंतर अनुक्रमांक 1 दिलेला आहे, याच्यामध्ये माध्यम आहे मराठी माध्यमाची ही शाळा आहे बघा यांची. त्याच्यानंतर पद हायर सेकंडरीचं आहे बघा. हायर सेकंडरी मध्ये जो गट येतो मित्र हो, तो 11वी-12वीचा गट येतो, म्हणजे वर्ग 11 आणि वर्ग 12 साठी ही पोस्ट आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे जे लोक पीजी विथ बीएड आहेत, पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट विथ बीएड आहेत, तेच लोक इथं वरील प्रवर्गामधले, हे सगळ्यात महत्वाचं आहे, लायबल आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी. मग यांनी दिलेलं आहे इथं अनुदानाचा प्रकार, तर हे ऍडेड आहे. यांना कोणत्या विषयाची जागा आहे यांची, तर इंग्लिश, तर MA इंग्लिश पाहिजे आपल्याला पीजीला, प्लस व्यावसायिक क्वालिफिकेशन इथं बीएड पाहिजे. आणि शिकवण्याचं माध्यम जे आहे यांचं मराठी माध्यम आहे मित्र. मराठी माध्यम आहे पण इंग्लिश विषय हा इंग्लिश मध्येच शिकवावा लागतो, आणि काही अडचण आली म्हणजे मराठीमध्ये बोलावं लागतो, म्हणून शिकवण्याचं माध्यम यांनी इथं मराठी दिलेलं आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट आहे. पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे इंग्लिशची पोस्ट असल्यामुळे इंग्लिश एम ला इंग्लिश लिटरेचर असायला पाहिजे, ला इंग्लिश विषय असायला पाहिजे. ग्रॅज्युएट म्हणजे बीएड पाहिजे. आणि एकूण पद आहेत ते 2 पद आहेत यांच्याकडे. म्हणजे वरील प्रवर्गाचे जे काही लोक आहेत त्यांचं जर हे शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन मॅच होत असेल तरच त्यांनी हा ऑनलाईन अर्ज भरावा. म्हणजे दोन्ही टेबल महत्वाचे आहे. वरचं आरक्षण पाहावं अगोदर, त्याच्यामध्ये आपण बसतो काय, हो, बसत असेल तर ठीक आहे. मग या विषयामध्ये आपण बसतो का, हो, तर मग त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा. वरील याच्यामध्ये आपण समजा बसतो आणि खाली आपला विषय नाही तर मग आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही. दुसरी याच्यामध्ये त्यांनी पोस्ट दिलेली आहे, माध्यम मराठीच आहे, मराठी माध्यमासाठीच आहे. हायर सेकंडरी आहे, फुल टाइम टीचर आहे, ऍडेड आहे, 100% अनुदान प्राप्त आहे, आणि ही पोस्ट आहे मराठी विषयासाठी. मग शिकवण्याचं माध्यम मराठीचे येणार आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे MA मराठी पाहिजे त्यांना. पोस्ट ग्रॅज्युएट MA मराठी, ग्रॅज्युएट बीएड, आणि याची यांच्याकडे एक पद आहे. तर मग आता वरील प्रवर्गाचे जे काही लोक असतील, जे त्यांनी वर दाखवलेले आहेत, त्या त्या वरील प्रवर्गाच्या लोकांचं हे जर शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन असेल तर त्यांनी इथं अप्लाय करायला पाहिजे, ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे. नंतर पुढली पोस्ट बघा, हायर सेकंडरी आहे, फुल टाइम टीचर आहे, ऍडेड आहे, मॅथमॅटिक्सची पोस्ट आहे, आणि मॅथमॅटिक्स शिकवायचं मीडियम इंग्लिश मीडियम. पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे आणि ग्रॅज्युएट पण पाहिजे. तर पोस्ट ग्रॅज्युएट मध्ये हे शैक्षणिक पात्रता आहे, म्हणजे MSc मॅथमॅटिक्स. ग्रॅज्युएट म्हणजेच व्यावसायिक आहे, तिथं बीएड पाहिजे, आणि त्याची सुद्धा एक पोस्ट आहे. आणि अशा एकूण 4 पोस्ट आहेत. अशी ती जाहिरात इथं त्या संस्थेने दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला जाहिरात पाहत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण आपला प्रवर्ग त्या बिंदू नामावलीमध्ये आहे का, असेल तर ठीक आहे, आपण ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहोत. नसेल तर मग खाली आपला जरी विषय असेल तरी आपण पात्र नाही. आपण वरही पात्र पाहिजे आणि खाली पण पात्र पाहिजे. वर म्हणजे आपला प्रवर्ग असायला पाहिजे, त्यात त्या प्रवर्गाची जागा तिथे रिक्त असायला पाहिजे. त्या प्रवर्गाची जागा जर रिक्त असेल तर आपला जो विषय आहे त्या विषयाची जागा खाली आहे का ते आपल्याला बघावं लागेल. आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता इथं आपल्याला पाहावं लागेल, आणि त्या पात्रतेमध्ये आणि तो विषय हे सगळं जर बसत असेल तर आपण ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहे. म्हणजे 2 टेबल पाहायचे आपल्याला, एक बिंदू नामावलीचा टेबल पाहायचा आहे आणि दुसरा
खाली जे काही पद आहेत त्या पदाचा टेबल पाहायचा आहे, त्या पदाला तो विषय कोणता आहे, त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, त्याच्यामध्ये व्यावसायिक पात्रता काय पाहिजे, हे सगळं आपल्याला बघावं लागेल. आणि हे सगळं अचूक पाहता यावं म्हणून आपण हे डिस्कशन करतो आहे. याच्या पुढेही आपल्याला जोपर्यंत आपले प्रिफरन्स फॉर्म सुरू होत नाही तोपर्यंत अशा जाहिराती बघायच्या आहेत. आणि हा व्हिडिओ पाहण्याचा कंटाळा करू नका. तुम्हाला जर अचूक याच्यामध्ये राहायचं असेल तर मित्र हो, दूरदृष्टीनं आपल्याला याचा सगळा अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास केल्यानंतरच आपण अचूक प्रिफरन्स फॉर्म भरणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाही तर इथं काही असं दिलेलं नसते की हे 9 ते 10 आहे का, सेकंडरी आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, काही काही याच्यामध्ये दिलेलं असतं. तर इथं दिलेलं आहे आणि हायर सेकंडरी, मग हायर सेकंडरी आपल्याला माहित पाहिजे की ज्युनियर कॉलेजची पोस्ट आहे. सेकंडरी असेल तर मग ते त्याच्यामध्ये देतात ती 6 ते 8 ची आहे का, ती 9 ते 10 ची आहे का, ती 1 ते 5 ची आहे का. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील. आणि त्याच्यानंतरच आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे. तर अशा प्रकारे आपण एक जाहिरात घेतली आणि त्या जाहिरातीमध्ये प्रवर्गानुसार आणि विषयानुसार आपण जर लायबल असू तरच आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरता येतो, अन्यथा भरता येत नाही. तर मला आशा आहे की आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल. माझा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.